हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फूडी रुद्र. तर आज माझ्या मम्मीने बनवला आहे गव्हाच्या पिठाचा पिझ्झा. तर त्यासाठी आधी गव्हाचं पीठ चांगल्यापैकी मळून घ्यायचंय. तर तुम्ही पाहू शकता इथं मळून घेतलेलं आहे चांगलं पीठ. नंतर 2 कॅप्सिकम आणि 2 ओनियन घ्यायचे आणि त्याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता इथं दोघांचे छोटे छोटे पीसेस झालेले आहे. आता इथं जाडसर पोळी लाटून घ्यायची. त्यानंतर 2 चीज स्लाइसेस टाकून घ्यायचे आणि जर तुमच्याकडे चीज स्लाइस नसेल तर तुम्ही कोणतं पण चीजचे प्रकार टाकू शकता. तर चीज तव्यावर टाकल्यानंतर एकदा फोल्ड करून घ्यायची आणि परत एकदा जाडसर पोळी लाटून घ्यायची. आता तव्यावर तूप टाकायचं आणि पोळी दोन्ही साइडने चांगली भाजून घ्यायची. तर इथं चांगले तुपाने भाजून घ्यायची आहे आणि मस्त इथं फुगली आहे, तुम्ही पाहू शकता. आता बाहेर काढून घ्यायचं. नंतर पिझ्झा टॉपिंग टाकायचं, लाल तिखट टाकायचं, मीठ टाकायचं आणि थोडंसं तूप. त्याच्यानंतर चांगलं स्प्रेड करून घ्यायचं आणि जर नाही स्प्रेड झालं जास्त तर थोडं अजून टाकून घ्यायचं. मग चांगलं स्प्रेड झालं. आता मोझरेला चीज चांगलं किसून टाकायचं. त्याच्यानंतर मग कॅप्सिकम आणि ओनियन टाकून घ्यायचं. आता इथं ओनियन आणि कॅप्सिकम टाकून झालेलं आहे आणि त्याच्यावरतून परत एकदा चीज टाकून घ्यायचं आणि तव्यावर बेक करायला ठेवायचं आणि त्याच्यावरतून 5 मिनिटसाठी झाकण ठेवायचं. आता झाकण काढून घ्यायचं 5 मिनिट्स नंतर आणि आपला पिझ्झा झाला आहे रेडी. आता त्याला एका ताटात काढून घ्यायचं. जर तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर त्याच्याने कट करू शकता. आमच्याकडे तर ते अवेलेबल नव्हतं म्हणून आम्ही चाकूने कट करून घेतलं आणि पिझ्झा तर खूपच टेस्टी झाला. त्याच्यावरतून हे पण टाका, ऑरिगॅमी आणि चिली फ्लेक्स आणि सॉस. आणि हा पिझ्झा खूपच टेस्टी असतो.